नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर, विशाल रसाळ फिजिक्स शिका मराठीत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण चॅप्टर 1 रोटेशनल डायनॅमिक्स मधला एक पॉईंट पाहणार आहे, कॉन्झर्वेशन लॉ ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता हा पॉईंट पाहण्याच्या आधी आपल्याला थोडंसं रिव्हिजन माहिती पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे कॉन्झर्वेशन लॉ ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे काय, हे आपल्याला 11वीला झालेलं आहे. बघा, आपल्याकडे एक पॉईंट होता, कॉन्झर्वेशन लॉ ऑफ लिनियर मोमेंटम. कॉन्झर्वेशन लॉ ऑफ लिनियर मोमेंटम. आता या पॉईंटमध्ये आपण काय पाहत होतो लक्षात घ्या की सपोज तुम्ही F इज इक्वल टू dp/dt जर लिहिलं तर हा काय बाळांनो, F इज इक्वल टू dp/dt. F इज इक्वल टू dp/dt. F इज इक्वल टू dp/dt. हा काय, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ, बरोबर. आता या ठिकाणी या न्यूटन सेकंड लॉ नुसार आपण F इज इक्वल टू dp/dt लिहिलेलं आहे. पण जर समजा आपण असं मानलं, इफ वी नो अप्लाय एनी फोर्स, इफ नो एक्सटर्नल फोर्स, इफ नो एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी, ऍक्टिंग ऑन बॉडी म्हणजे समजा बॉडीवरती कोणत्याही प्रकारचा फोर्स मी लावलेला नसेल तर बाळांनो आपल्याला F ची व्हॅल्यू काय लिहिता येईल, दॅट इज F इज इक्वल टू 0. जर F 0 झाला तर वरचं जे इक्वेशन आहे बाळांनो dp/dt इज इक्वल टू काय आपल्याला दिसते F, बट F ची व्हॅल्यू काय आहे 0. आणि मग ही जी कंडिशन आहे ही सॅटिस्फाय कधी होऊ शकते, dp/dt चं उत्तर तुमचं 0 कधी येऊ शकतं, ही फक्त एकदा अशाच कंडिशनला येऊ शकतं की ज्या वेळेला P काय असेल, कॉन्स्टंट असेल. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करत नाही त्यावेळेला त्या बॉडीचं लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट असतं. दिस इक्वेशन गिव्स द कॉन्झर्वेशन लॉ ऑफ लिनियर मोमेंटम which is states that if no external force acting on body then linear momentum of that body is constant. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला कॉन्झर्वेशन लॉ ऑफ लिनियर मोमेंटम घ्यायचंय. काय घ्यायचंय, कॉन्झर्वेशन लॉ ऑफ लिनियर मोमेंटम. आता सॉरी अँग्युलर मोमेंटम. आता या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण काय घेणार आहे बाळांनो, स्टेटमेंट. काय घेणार आहे, स्टेटमेंट. काय दिलं इथं, अँग्युलर मोमेंटम काय आहे, सॉरी हे काय मिळालं इथं, हा कॉन्झर्वेशन लॉ ऑफ अँग्युलर मोमेंटम. बघा आता स्टेटमेंट काय दिले बघा, इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी, इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी देन अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट बॉडी इज कॉन्झर्व्ड ऑर कॉन्स्टंट. जसं तुम्ही लिनियर मोमेंटम मध्ये काय सांगितलेलं की जर फोर्स 0 असेल तर लिनियर मोमेंटम बॉडीचं काय असतं, कॉन्स्टंट असतं. तसं जर एखाद्या बॉडीवरती टॉर्क जो अप्लाय केलेला आहे तो 0 असेल तर त्याचं अँग्युलर मोमेंटम काय असतं, कॉन्स्टंट असतं. हे आपल्याला याच्यामध्ये दाखवायचं आहे. कॉन्झर्वेशन लॉ ऑफ अँग्युलर मोमेंटम स्टेट्स दॅट इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी देन अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट बॉडी इज कॉन्झर्व्ड. बघा